राज्यातून पावसासंदर्भात एक मोठी अपडेट समोर येत आहे। गेल्या अनेक दिवसापासून अनेक भागामध्ये पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा पावसाची हालचाल वाढायला सुरुवात झाली आहे। विशेषतः पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी कोसळू शकतात, गारांचा पाऊस देखील होऊ शकतो, विजांचा कडकडाट होऊ शकतो, अशा प्रकारचा हवामान अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी, आपण पाहत आहात महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात पावसाची शक्यता कायम आहे। घाटमाथ्यावर पावसाचा जोर तुलनेने अधिक राहण्याची शक्यता असल्याने पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाट भागात विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे। याशिवाय कोल्हापूर परिसरात देखील पावसाच्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे। राज्यातील इतर भागांचाही विचार केला तर मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वरूपाचा पाऊस आणि मेघगर्जनेसह सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। ऑगस्ट महिन्यातील पावसाच्या खंडानंतर पुन्हा पावसाची शक्यता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची अपडेट म्हणून समोर येत आहे। मात्र पाऊस सर्व जिल्ह्यांमध्ये समान प्रमाणात पडेल असे नाही, त्यामुळे स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच शेतीची कामे आणि नियोजन करणे महत्त्वाचे ठरणार आहे। घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस झाल्यास काही ठिकाणी दृश्यमानता कमी होणे, रस्त्यावर पाणी साचणे, दरडी कोसळण्याचा धोका देखील वाढू शकतो। त्यामुळे घाटातून प्रवास करणाऱ्यांनी स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष देणे गरजेचे आहे। दरम्यान पुढील काही दिवसांमध्ये राज्यातील पावसाची परिस्थिती कशी राहते, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट दिला जातो आणि पावसाचा जोर कुठे वाढतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे। महाराष्ट्रातील हवामानाच्या प्रत्येक महत्त्वाच्या अपडेटसाठी पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज, सोलापूर।